राहुल बहादुर यांची विभाग 9 मध्ये चांगलीच पकड. नगर परिषद हदगाव सार्वत्रिक निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असून प्रभाग क्रमांक 9 चे काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहुल बहादुरे यांची प्रभागात चांगलीच पकड दिसून येत असून प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांतर्गत उत्साह दिसून येत आहे. हदगाव नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार कुमुद सुनील हदगावकर मॅडम यांनी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी घेऊन प्रभागांतर्गत मतदानाच्या भेटीगाठीवर भर देण्यात आला. यावेळी प्रभागात त्यांनी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीसाठी त्यांच्यावर भर देऊन सर्वसामान्य मतदार आपल्या पाठीशी उभा राहावे यासाठी जर हदगाव नगरपालिकेच्या मतदारांनी पुन्हा विश्वास दिला तर उच्च शिक्षित उमेदवार प्रभागाचा चेहरा मोहरा बदलेल, त्यासाठी मतदान करावे असे आवाहन केले. काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहुल बहादुरे यांनी आज पूर्ण प्रभागात प्रायी प्रचार करत होते. हदगाव नगरपालिकेच्या प्रचारात काँग्रेसची पूर्ण टीम एक दिलाने काम करत असताना दिसून येते. सध्या तरी काँग्रेस पक्षाचे प्रभाग 9च्या उमेदवार यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. प्रतिनिधी भगवान कदम, नांदेड, हदगाव. हदगाव नगर परिषदेची रणधुमाळी चालू झाली आहे. शेवटचे 2 दिवस उरलेत. प्रत्येक पक्ष हा कसून आता प्रचाराला लागला आहे. शेवटच्या 2 दिवसात मतपरिवर्तन किती होईल हे पाहण्याचा प्रयत्न करत आहेत. पत्रकाराच्या माध्यमातून मागील बऱ्याच दिवसापासून ज्यांनी सेवा केली आता ते खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये उभे राहिलेत. काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. प्रभाग क्रमांक 9 मधून ते सध्या उभे आहेत. राहुल बहादुरे दादा, काय नेमकी मागणी आहे? पत्रकाराच्या माध्यमातून आपण बरेच दिवसापासून काम केलं, काय जनतेकडून अपेक्षा आहे? मी राहुल धर्माजी बहादुर आहे. प्रभाग 9चा काँग्रेस पक्षाकडून उमेदवार आहे आणि मी मागील अनेक वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचे काम केलेले आहे. आता सुनील भाऊ सोनले व माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या माध्यमातून आपली सेवा करण्याची संधी द्यावी व पंजासमोरील तिन्ही बटन दाबून आम्हाला विजयी करावे व आपली गोरगरिबांच्या अडचणी सोडवण्याची संधी द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो. राहुल भाई, काँग्रेसची यावेळेस काय नेमका विकास करण्याचं आपलं स्वप्न आहे? मागील 4 वर्षापासून काँग्रेसचे जे ध्येय होतं ते नगरपालिका 4 वर्षापासून बरखास्त झाल्यानंतर बरीचशी कामे रखडल्या गेलेली आहेत. ती पूर्ण कामे आणि काँग्रेस पक्षाचे जे ध्येय होते, जे सुंदर हदगाव शहर बनवण्याचे, ते मागील 4 वर्षापासून थांबलेले आहे. त्यामुळे ती कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. मतदारांनी सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करावा व कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपापल्या घरातून सकाळीच लवकर निघून मतदान करण्याचा प्रयत्न करावा.